चला तर सुरू करूया आज एक नवीन रेसिपी जी आहे पत्ताकोबी। त्यासाठी सगळ्यात आधी मी पत्ताकोबी छान चिरून घेतलेला आहे। नंतर भाजीची तयारी केली आणि आता कढईत तेल टाकून त्यात जिरे, मोहरी व हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायच्या आहे आणि मसाले घालून घ्यायचे ज्यात आहे हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला व थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता त्यात टाकायचं आहे चिरून घेतलेला पत्ताकोबी आणि भिजू घातलेली मठाची डाळ मिक्स करून घ्यायचं आहे छान। आता त्यात घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान। बघू शकता आपण या भाजीत कुठल्याही प्रकारचं पाणी घालणार नाही आहोत ज्याने की भाजीची चव बिघडते। आता घातली आहे थोडीशी कोथिंबीर जी की भाजीची चव अजूनच वाढवते। आता त्यावर थोडंसं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे। मी आधीच सांगितले यात कुठल्याही प्रकारचं पाणी घालायचं नाही आहे। बघू शकता भाजी छान वाफेवर शिजली आहे आणि आपलं जेवण तयार।